नमस्कार. श्रावण म्हटलं की प्रसादाच्या शिरा तर होणारच, म्हणूनच आज आपण पाहतोय प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी. तर इथे मी एका कढईमध्ये 1 वाटी तूप आणि 1 वाटी रवा घालून घेतलेला आहे. हा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिट. रवा 2-3 मिनिट भाजल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 1 छोट्या आकाराचं केळ. हे सुद्धा आपल्याला तुपात छान परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट परतल्यानंतर इथे मी घालत आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तुम्ही मनुके देखील घालू शकता. आता रवा आपल्याला कलर बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर बदललेला आहे. तर यामध्ये आपण आता गरम दूध घालून घेऊया. दूध एकदम घालायचं नाही आहे, तर थोडं थोडं करून घालायचं आहे आणि जितका रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे. प्रसादाचा शिरा करताना रवा, साखर आणि तूप हे नेहमी समप्रमाणात घ्यायचं आणि दूध हे रवा जितका घेतला आहे त्याच्या दुपटीने घ्यायचं. म्हणजेच हेच प्रमाण वापरून तुम्ही 1 वाटी, 1.25 वाटी किंवा 1.25 किलोचा सुद्धा शिरा आरामात बनवू शकता. तुम्ही पाहू शकता रव्याने पूर्ण दूध शोषून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. इथे मी 1 वाटी इतकी साखर घातलेली आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर मिक्स करून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून अगदी मंद आचेवर 2 मिनिट वाफ काढून घेणार आहोत. तर इथे 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता शिऱ्याने छान तूप सोडलेलं आहे, साखरही विरघळलेली आहे. आता इथे आपण वेलची पावडर घालून घेऊया. 1 छोटा चमचा इतकी वेलची पावडर मी इथे घातलेली आहे. हे आपण छान मिक्स करून घेऊया. कोणताही प्रसाद हा तुळशीपत्राशिवाय अपूर्णच आहे, म्हणूनच आपण शिऱ्याच्या प्रसादावर तुळशीपत्र ठेवून घेऊया आणि गॅस बंद करून झाकण ठेवून देऊ. तर तुम्ही पाहू शकता आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि पंचामृतची रेसिपीही मी काल अपलोड केलेली आहे, तीही नक्की पहा. आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.